अपडेट्स। राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। आजच अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्यानं लढतीचं चित्रही स्पष्ट होणार आहे। चिन्हाचं वाटपही आजच करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। नगरपालिका आणि त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 दिवसात 22 सभा घेणार असल्याची माहिती मिळतेय। 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद असलेल्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा पार पडतील। दरम्यान उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा पार पडणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या जाहीर सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत सभांचा धडाका पाहायला मिळेल। राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या 30हून अधिक सभा आणि रोड शो होणार आहेत। नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेची प्रचार रणनीती ठरली असून एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक सभा होणार आहेत। रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापताना पाहायला मिळतं। रायगडमध्ये शेकापचा मुख्य शत्रू शिवसेना असल्याचं मोठं वक्तव्य शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केलं। तसंच रायगडमध्ये शिवसेनेसमोर महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी उभी असताना शेकापनं देखील शिवसेनेसमोर दंड थोपटल्याचे संकेत चित्रलेखा पाटील यांनी दिले। हे शत्रुत्व नाही, विचारांची लढाई आहे, पण शिवसेना पातळी सोडून राजकारण करत असल्याचा आरोप चित्रलेखा पाटील यांनी यावेळी केलाय। आज जर आपण पाहिलं तर शिंदे गट हा प्रचंड इथे विचित्र राजकारण करतोय। म्हणजे अगदी राजकारणाची पातळी सोडून ते राजकारण करताना त्यांचे नेते आपल्याला दिसतात। मग ती हुकुमशाही असेल, मारामारी असेल, मर्डर्स असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात। त्याच्यामुळे आमचा सगळ्यात मोठा रायगडमधला शत्रू हा शिंदे गट असेल आणि या मतदारसंघात तर निश्चितपणे। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शिवसेना महायुती जाहीर झाली असली तरी प्रत्यक्ष मैदानात मात्र युतीतच तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे। जागा वाटपात शिवसेनेला 55 पैकी 23 जागा देण्यात आल्या असताना याच जागांवर भाजपनं उमेदवार उभे केल्यानं शिवसेनेची कोंडी झाली आहे। विशेषतः आमदार तानाजी सावंत यांच्या परांडा मतदारसंघातील 13 जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात उतरल्यानं महायुतीतला अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे भाजपचे हे उमेदवार अर्ज मागे घेऊन महायुतीची एकजूट दाखवणार का, की धाराशिव नगर परिषद निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा युतीत मिठाचा खडा पडणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। स्वाभाविकपणे चर्चा झालेली आहे, परंतु पेपर लवकर नसतो फोडायचा। पेपर जर फोडला तर ते क्रिमिनल असतं ना, ते कळेल ना लवकरच। एवढी उत्सुकता कशाला? आता अधिकृत 1-2 दिवसामध्ये आमच्या याद्या देखील येतील। जागा जे धोरण निश्चित झालेलं मुंबईमध्ये तेवढ्याच जागा राहतील। फक्त काही ठिकाणी त्यांच्या बंडखोर झालेले आहेत, काही ठिकाणी आमच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज केलेले। बंडखोर असं मी म्हणणार नाही, आमच्या शिवसैनिकांनी केलेल्या त्यांच्या सुद्धा भावना आहेत, त्यांना सुद्धा अपेक्षा होत्या। शेवटी निवडणुकीमध्ये एकाच व्यक्तीला उमेदवारी देता येते, इतर लोकांना आपल्याला नाराज का होईना परंतु त्यांना मानाचं स्थान शिवसैनिक म्हणून द्यावं लागतं। आता चर्चा चालू आहे, आता चर्चेअंती काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल याची आम्हाला खात्री आहे। गणेश धाराशिवमध्ये पैलवानाचं गाव असलेल्या तेरखेडा गटातून तानाजी सावंत यांनी निवडणुकीच्या आखाड्यात नौखा पैलवान शिवसेनेकडून मैदानात उतरवलाय। पैलवान विकी चव्हाण जिल्हा परिषदेच्या आखाड्यात आहे। मातीतल्या कुस्त्या अनेक खेळल्या, आता राजकीय कुस्ती आम्हीच जिंकणार असा विश्वास विकी चव्हाण यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी लढत इथे होतीये। पुढील काही दिवस हा राजकीय कुस्तीचा आखाडा चांगलाच तापणार आहे। विश्वास 100% कुस्ती जिंकणार जर पूर्णपणे विश्वास आहे। की माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला त्यांनी संधी दिली आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल। मतदारसंघातले प्रश्न असतील, की काही मूलभूत प्रश्न आहेत, फटाक्याचे प्रश्न असतील, बाकी काही प्रश्नावर 100% काम करेन। आणि यानंतर बातमी नाशिकमधून आहे। नाशिक शहरात हिट अँड रनचा प्रकार समोर आलाय। नाशिकमधल्या
हिट अँड रन या घटनेचा